Hello guys, myself Gulab Thombre and welcome to the channel Eduon Tips. Today we are going to start the new topic from the chapter biological classification, that is the kingdom Protista. Okay, बघा वेळ न घालवता आपण स्टार्ट करूया. किंगडम प्रोटिस्टाच्या अंडर काय येतात, सगळे ऑल सिंगल सेल्ड युकॅरियोट्स येतात. ओके, ऑल सिंगल सेल्ड युकॅरियोट्स येतात. ओके, ऑल सिंगल सेल्ड युकॅरियोट जे आहेत ना, हे प्रोटिस्टाच्या अंडर आहेत. ओके, सिंगल सेल्ड युकॅरियोट. आणि ह्याचं मेन फीचर म्हणजे इथं लिहिलेलं आहे, ह्याच्या बाउंड्रीज आर या बाउंड्रीज आर नॉट वेल डिफाईंड, परंतु न्यूक्लियस जो असतो ना, ह्याचा न्यूक्लियस आहे ते वेल डिफाईंड असतो. बाउंड्रीज आर नॉट वेल डिफाईंड, परंतु वेल डिफाईंड न्यूक्लियस प्रेझेंट असतो. ओके, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेलसुद्धा असतात म्हणजे. ओके, आणि त्यानंतर ह्याचं हे प्रायमरीली ॲक्वॅटिक प्रेझेंट असतं. ओके, हे काय असतं, प्रायमरीली ॲक्वॅटिक असतं. ओके, आणि हे काय करतं, लिंक फॉर्म करतं, म्हणजे ॲनिमल या प्लांट आणि फंगायमध्ये लिंक फॉर्म करतं. फॉर्म्स द लिंक अदर डीलिंग विथ प्लांट ॲनिमल आणि फंगाय. ओके, आणि हे जर रिप्रोडक्शन जे होतं ना, हे एक मे बी सेक्शुअली होऊ शकतो और असेक्शुअली. ओके, आणि याकडं फ्लॅजेल और सिलिया ह्याच्याकडे प्रेझेंट असतात. ओके, लेट्स रिवाइज दिस. एकतर किंगडम प्रोटिस्टाबद्दल आपण बघू. ओके, किंगडम प्रोटिस्टा या ह्याच्यामध्ये काय असतात, सगळे सिंगल सेल्ड युकॅरियोट्स येतात. परत बाउंड्रीज आर नॉट वेल डिफाईंड, परंतु न्यूक्लियस वेल डिफाईंड असतो. ओके, आणि त्यानंतर प्रायमरली ॲक्वॅटिक असतात आणि लिंक फॉर्म करतं, ॲनिमल या प्लांट आणि फंगायमध्ये लिंक फॉर्म करतं, आणि सेक्शुअली और असेक्शुअली रिप्रोडक्शन होतं, आणि काय म्हणतात, फ्लॅजेल और सिलिया प्रेझेंट असते. ओके, दॅट्स ऑल. नाव आता ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत क्रिसोफाइट्स, डायनोफ्लॅजेलेट्स वगैरे हे जे आहेत ना, सगळे क्रिसोफाइट, डायनोयुग्युलेट्स, लायमोड्स आणि प्रोटोझोन हे सगळे आपण बघणार आहोत. लेट्स सी नाव क्रिसोफाइट्स. ओके, नाव लेट्स सी क्रिसोफाइट्स. ओके, ॲडजस्ट दिस माय हँड रायटिंग, आय नो. बघा, मी हँड रायटिंग थोडंसं इथं खराब येतं आहे, त्यामुळं मी ह्यातून तुम्ही सायमल्टेनियसली सोबत पण नोट्स बनवू शकता, किंवा जरी तो ह्याच्यानंतर मी PDF अपलोड करताना मी थोडंसं व्यवस्थित लिहून अपलोड करेन. ओके, सो डोंट वरी अबाउट हँड रायटिंग. ओके, जस्ट राईट. ओके, नाव लेट्स स्टार्ट. ओके, क्रिसोफाइट्स इन्क्लूड डायटम्स अँड गोल्डन अल्गी. ह्याच्यामध्ये काय येतं, डायटम्स अँड गोल्डन अल्गी. ओके, गोल्डन अल्गी इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डेस्माइड्स. ओके, गोल्डन अल्गी इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डेस्माइड्स. ओके, दे आर फाउंड इन एकतर मराईन एन्व्हायरमेंटमध्ये असतात प्लस फोटोसिंथेटिक असतात. मराईन एन्व्हायरमेंटमध्ये आढळतात आणि दे आर इथनं बघू शकता आपण फोटोसिंथेटिक. ओके, मराईन अँड फोटोसिंथेटिक सुद्धा असतात. ओके, मराईन अँड फोटोसिंथेटिक असतात. ओके, आणि त्यानंतर मायक्रोस्कोपिक प्लॅंक्टॉन म्हणजे काय, सपोज मायक्रोस्कोपिक असतं आणि फ्लोट वेसल म्हणजे वॉटर करंट म्हणजे पाण्यासोबत वाहत जाते, दॅट इज द प्लॅंक्टॉन. ओके, दॅट्स ऑल, प्लॅंक्टॉन असतात. ओके, दॅन मोस्ट ऑफ दॅन फोटोसिंथेटिक. इन डायटम्स म्हणजे सपोज हा साबण असेल आणि हे साबणाचं खोकं असेल, तर हे साबण जसं या साबणाच्या खोक्यात प्रॉपरली बसतं ना, तसे हे प्रॉपरली बसतं. इन डायटम्स द सेलवॉल्स, हे जे सेलवॉल्स असे एकदम प्रॉपरली फिट होतात. ओके, दॅट्स ऑल, ते सांगितलेलं आहे. ओके, आणि त्यानंतर सेलवॉल तर फिट झाला, मग हे जे सेलवॉल जे असतात ना, वॉल्स आर एम्बेडेड विथ सिलिका, म्हणजे जे वॉल्स कशा एम्बेड झालेले असतात, वॉल्स आर एम्बेडेड विथ सिलिका. ओके, वॉल्स आर एम्बेडेड विथ सिलिका अँड दज आर इनडस्ट्रक्टेबल. सिलिकासोबत एम्बेड झाले असल्यामुळं कसे असतात, इनडस्ट्रक्टिबल असतात. ओके, इंडिस्ट्रक्टिबल असतात. त्यामुळं डायटम्स असे राऊंड साचत राहतात आणि असं एक मोठं हे बनतं, दॅट इज कॉल्ड एज अ डायटमेशियस अर्थ. ओके, डायटमेशियस अर्थ बनते. ओके, डायटमेशियस अर्थ. ओके, डायटमेशियस अर्थ असं म्हणतात. आणि बिंग ग्रेट धिस सॉईल, ही जी सॉईल जी असते ना, ह्या ती पॉलिशिंग किंवा फिल्ट्रेशन किंवा ऑइल्स अँड सिरप्ससाठी सुद्धा
यूज केली जाते. ओके, दॅट्स ऑल. देन डायटम्स आर, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. डायटम्स आर द चीप प्रोड्युसर्स इन द ओशन. ओशनमध्ये चीप प्रोड्युसर कोण असते? चीप प्रोड्युसर्स, CHIEF, चीप प्रोड्युसर्स. ओके, डायटम्स आर द चीप प्रोड्युसर्स इन द ओशियन. ओके, बघा पहिल्यापासून रिवाइज करूया. दॅट इज द क्रिसोफाइट्स. क्रिसोफाइट्समध्ये काय असतं? डायटम्स अँड गोल्डन अल्गी येतं. ओके, आणि कशाच मरायन, एकतर मोस्टली मरायन असतात आणि फोटोसिंथेटिक, दॅट इज द इन फ्रेश वॉटर. दे आर फाउंड इन फ्रेश वॉटरमध्ये पण सापडतात, परंतु मोस्टली जे असतात ना ते मरायनमध्ये पण असतात. सो तुम्ही मरायन लिहिले, यू कॅन ॲड फ्रेश वॉटर ऑल्सो. ओके, दॅट्स ऑल. त्यामुळे हे मायक्रोस्कोपिक असल्यामुळं पाण्यासोबत वाहत जाते, त्यामुळे दॅट इज द प्लँक्टॉन. आणि ज्या वॉल्स आहे ती एकदम सोप बॉक्समध्ये जसं साबण फिट होतं ना, तशा या वॉल्स फिट होतात. त्यामुळे वॉल्स जे असतात ना सिलिकासोबत एम्बेडेड झाले असतात, त्यामुळे इनडिस्ट्रक्टेबल असतात. आणि हे जे डायटॉम्स जे असतात ना, डायटॉम्स आहे ती साचून 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 असं बिलियन्स ऑफ इयर नंतर वर बिलियन्स ऑफ इयर्स रेफर टू ॲज अ डायटॉमिशियस अर्थ. ओके, आणि ह्याची जी बिंग रुटी सॉईल जी असते ना, ही सॉईल आहे ती ह्याच्यामध्ये काय म्हणतात, पॉलिशिंग, फिल्ट्रेशन ऑफ ऑइल आणि सिरपसाठी यूज केलं. आणि हे डायटॉम्स आर ऑल्सो कॉल्ड, दिस इज फॉर डायटॉम. ओके, डायटॉमसाठी डायटॉम्स आर ऑल्सो कॉल्ड चीप प्रोड्युसर्स इन द ocean. Okay, now now we are moving towards the, okay, now let's continue dinoflagellates. Okay, okay, डायनोफ्लॅजेलेट्स. ओके, डायनोफ्लॅजेलेट्स काय म्हणते यार? मोस्टली मरायन. ओके, मोस्टली मरायन आणि फोटोसिंथेटिक. अगेन सेम टू सेम त्यासारखंच मरायन, मरायन अँड फोटोसिंथेटिक असतं. ओके, मरायन अँड फोटोसिंथेटिक दे अपियर, म्हणजे ह्याच्यामध्ये जो यांच्या मेन पिगमेंटमध्ये जो कलर प्रेझेंट असतो, सेम त्यासारखं अपियर होतं. मे बी येल्लो असू शकते, ग्रीन किंवा ब्राऊन ऑर ब्लू ऑर रेड. ओके, म्हणजे कोणता त्यांच्या मेन पिगमेंटमध्ये जो कलर प्रेझेंट असेल त्यानुसार त्यांच्या मेन पिगमेंट प्रेझेंट इन देअर सेल्स. ओके, दॅट्स ऑल. त्यानंतर द सेल वॉल्स हॅज स्टिफ सेल्युलोज, म्हणजे स्टिफ सेल्युलोज प्लेट्स असतात. ओके, स्टिफ सेल्युलोज प्लेट्स प्रेझेंट असतात. आणि त्यानंतर मोस्ट ऑफ देम स्टिफ सेल्युलोज प्रेझेंट ऑन द सरफेस. आणि मोस्ट ऑफ 2 फ्लॅजेला असतात, 2 फ्लॅजेला, एक लॉन्जिट्युडनली असतो आणि दुसरा एक लॉन्जिट्युडनली आणि दुसरा आहे तो ट्रान्सवर्सली असतो. ओके, एक लॉन्जिट्युडनल असतं आणि दुसरा ट्रान्सफर इन अ फ्युरो बिटवीन द वॉल प्लेट्स, म्हणजे फ्युरो बिटवीन द वॉल प्लेट्सच्या फ्युरो. ओके, त्यातलं रेड डायनोफ्लॅजेलेट्स असतो ना, दॅट इज द एक्झाम्पल इज द गॉनिओलॉक्स. गॉनिओलॉक्स काय करतो? समुद्रात म्हणजे तो रेड टाईड हे करतो. ओके, व्हेरी ऑफन गॉनिओलॉक्स सच रॅपिड मल्टिप्लिकेशन दे टेक द सी अपियर रेड, म्हणजे रेड टाईड हे करतो आणि एकदम सी जे आहे ना पूर्ण सगळं असं रेड करून टाकतो. ओके, आणि त्यामुळे हे कशाला हे करतं, अफेक्ट करतं, किल द मरायन ॲनिमल्स जे काय असतात ना, मरायन ॲनिमल्सला किल करतं. ओके, मरायन ॲनिमल्स. ओके, बघा वन्स अगेन वी आर गोइंग रिवायझिंग. एक तर डायनोफ्लॅजेल्स कसं असतं, मरायन आणि फोटोसिंथेटिक. ओके, आणि यांच्या मेन पिगमेंट जे सेलमध्ये असेल त्यानुसार कलर असतो, दॅट मे बी येल्लो, ग्रीन, ब्लू, ब्राऊन, ब्ल्यू ऑर रेड. ओके, आणि हे जर स्टिफ सेल्युलर प्लेट्स प्रेझेंट असतात आणि हे जर 2 फ्लॅजेला प्रेझेंट असतात, एक लॉन्जिट्युडनली प्रेझेंट असतो आणि एक काय म्हणतात ट्रान्सवर्सली प्रेझेंट असतो इन अ फ्युरो बिटवीन द वॉल प्लेट्स. ओके, आणि ह्याच्यानंतर आणखी एक रेड डायनोफ्लॅजेलेट्स प्रेझेंट असतात, दॅट इज द एक्झाम्पल इज द गॉनिओलॉक्स. एक्झाम्पल इज व्हेरी इम्पॉर्टंट, यू मस्ट रिमेंबर दिस. ओके, यू ॲडजस्ट द स्पेलिंग. ओके, गॉनिओलॉक्स. ओके, आणि हे काय करते समुद्रात, म्हणजे एकदम असं रॅपिड म्हणजे असं मल्टिप्लाय करते त्याला, आणि पूर्ण समुद्र असा रेड दिसायला झाला होता. त्यामुळं ते काय करते एकदम टॉक्सिक असं सबस्टन्स सिक्रेट करते, त्यामुळं तिथले जे मरायन ॲनिमल्स असतात ना ते किल होतात. ओके, नाव वी आर मूव्हिंग फॉरवर्ड. ओके, लेट्स मूव्ह फॉरवर्ड. ओके, नाव वी आर मूव्हिंग टू द युग्लेनाइड्स. ओके, युग्लेनाइड्स बद्दल बघूया.
युग्लेनॉइड्स. ओके, युग्लेनॉइड्स बद्दल बघूया आपण. ओके, मेजॉरिटी ऑफ देम आर फ्रेश वॉटर ऑर्गॅनिझम्स. ओके, यातले जे मेजॉरिटी असतात ना हे फ्रेश वॉटर, म्हणजे अगोदर कसे होते, अगोदर फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज म्हणजे क्रिसोफाइट्स कसे होते, फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज मराईन होते. ओके, परत त्यानंतर आपले हे जे होते डायनोफ्लॅजेलेट कसे होते, मोस्टली मराईन होते. आता हे कसे आहेत, मोस्टली फ्रेश वॉटर, ओके. मेजॉरिटी ऑफ देम आर फ्रेश वॉटर फाउंड इन स्टॅग्नंट. फ्रेश वॉटर म्हटलं ऑब्वियसली स्टॅग्नंट वॉटर. ओके, स्टॅग्नंट वॉटरमध्ये इन्स्टेड ऑफ, आता हे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, इन्स्टेड ऑफ ह्याच्याकडे सेल वॉल प्रेझेंट नसते तर दॅट इज द प्रोटीन रिच लेअर प्रेझेंट असते, दॅट इज द पेलिकल. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, यू मस्ट हॅव टू रिमेंबर. ओके, ह्याच्याकडे प्रोटीन रिच लेअर, त्यामुळे त्याला काय होते, फ्लेक्झिबिलिटी येते. ओके, ह्याच्याकडे दोन फ्लॅजेला, अगेन ह्याच्याकडे दोन फ्लॅजेला प्रेझेंट असतात. एक वन इज द शॉर्ट वन, ओके, आणि अनदर वन इज द लॉंग वन. ओके, एक शॉर्ट असतो आणि दुसरा लॉंग असतो. आता ह्याचा आणखी एक फीचर म्हणजे काय, तर हे जे असतं ना, जर सनलाईट प्रेझेंट असेल ना, देन हे ते फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक असतं. ओके, दे बिहेव इन प्रेझन्स ऑफ सनलाईट दो दे आर फोटोसिंथेटिक, म्हणजे फोटोसिंथेटिक असतं. ओके, फोटोसिंथेटिक जर सनलाईट जर ॲबसेंट असेल, ओके, देन इट इज हेटरोट्रॉप्स. आणि हे काय करतं आहे, प्रिडेटर, म्हणजे काय म्हणतं आहे, हेटरोट्रॉप्स बाय प्रिडेटिंग अदर स्मॉल, म्हणजे प्रिडेटर होते, दॅट इज द स्मॉल ऑर्गॅनिझम्सला खाते. ओके, दॅट इज द ह्याचं स्पेशली. ओके, आणि इंटरेस्टिंगली पिगमेंट्स म्हणजे सेम टू सेम अगेन हायर प्लांटमध्ये प्रेझेंट असतं. याचं एक्झाम्पल लक्षात ठेवू शकतं की युग्लीन. ओके, दॅट्स ऑल. काय काय बघितलं युग्लेनॉइड्सबद्दल आपण. फर्स्ट वन तर मोस्टली फ्रेश वॉटर असतात आणि ह्याच्याकडे प्रोटीन रिच लेअर प्रेझेंट असते, दॅट इज द पेली, आणि हे ते स्टॅग्नंट वॉटरमध्ये सापडतात, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट. पेलिकल प्रेझेंट असते, दोन फ्लॅजेला प्रेझेंट असतात, वन इज द शॉर्ट वन आणि अनदर वन इज द लॉंग वन. ओके, इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट दे आर फोटोसिंथेटिक, आणि जर सनलाईट ॲबसेंट असेल देन हेटरोट्रॉप्स, म्हणजे स्मॉल ऑर्गॅनिझमला खाऊन ते जगतात. आणि ॲज एक्झाम्पल इज द काय, युग्लेना. ओके, नाव वी आर मुव्हिंग फॉरवर्ड. डोंट वरी, शेवटी आपण आणखी एकदा रिवाईज करूया सगळं. ओके, तुम्ही फक्त बसून राहा. आय विल जस्ट सेट दिस टॉपिक इन युअर ब्रेन. डोंट वरी, जस्ट बी विथ मी. ओके, नाव लेट्स मूव फॉरवर्ड. स्लाइम मोड्स. ओके, CLI स्लाइम मोड्स. ओके, स्लाइम मोड्स काय म्हणते, स्लाइम मोड्स आर सॅप्रोफायटिक प्रोटिस्ट. ओके, TISTS. ओके, सॅप्रोफायटिक प्रोटिस्ट. दे आर सॅप्रोफायटिक प्रोटिस्ट. द बॉडी मूव्ज अलाइंग डिकेइंग ट्विग्स अँड एंगल्फिंग ऑर्गॅनिक, म्हणजे ऑर्गॅनिक मटेरियल एंगल्फ करते. आणि सपोज फेवरेबल कंडिशन जर असतील ना, देन फेवरेबल कंडिशनमध्ये ते असं एकदम ग्रो होतं, म्हणजे फॉर्म अँड प्लाझ्मोडियम कॉल्ड ॲग्रिगेशन. दे फॉर्म अँड ॲग्रिगेशन कॉल्ड प्लाझ्मोडियम विच मे ग्रो अँड स्प्रेड ओव्हर सेव्हरल फीट. म्हणजे फेवरेबल कंडिशन असेल देन प्लाझ्मोडियम फॉर्म करतं, प्लाझ्मोडियम. ओके, आणि त्यानंतर जर सपोज हे झालं, काय म्हणतात, अनफेवरेबल कंडिशन आलं, देन प्लाझ्मोडियम, हे जे प्लाझ्मोडियम असतं ना, हेच डिफरन्शिएट होतं. कधी अनफेवरेबल कंडिशन जर आलं ना, देन हे प्लाझ्मोडियम डिफरन्शिएट होतं आणि काय फॉर्म होतं, फ्रुटिंग बॉडीज फॉर्म होते. आणि फ्रुटिंग बॉडीज फॉर्म होतात. ओके, बिअरिंग स्पोर्स ॲट देअर टिप्स, म्हणजे स्पोर्स त्यांच्या टिपला असतात. ओके, द स्पोर्स पजेस, हे जे स्पोर्स, SPO स्पोर्स, द स्पोर्स पजेस ट्रू वॉल्स. ओके, ट्रू वॉल्स. ओके, दे आर एक्स्ट्रीमली रेजिस्टंट अँड सर्वाइव्ह फॉर मे. एक्स्ट्रीमली एकदम रेजिस्टंट असतात. ओके, रेजिस्टंट व्हेरी हाय,
एकदम एक्स्ट्रीमली रेजिस्टंट असतात. आणि सर एक्स्ट्रीमली रेजिस्टंट त्यामुळे ऑब्वियसली सर्वाईव्ह फॉर मेनी इयर्स फॉर इन ॲडवर्स कंडिशन्स ऑल्सो. ओके. आणि हे जे असतात ना स्पोर्स आर डिस्पर्स्ड बाय एअर करंट्स. स्पोर्स जे असतात ना स्पोर्स एअर करंट्स. ओके. एअर करंट्स. ओके. लेट्स रिवाइज दिस. स्लायमोड्स काय म्हटलं, सॅप्रोफायटिक प्रोटिस्ट. फेवरेबल कंडिशन असले त्यांनी ते ग्रो होतात आणि काय फॉर्म होतात, प्लाझ्मोडियम फॉर्म करतात. आणि सपोज अनफेवरेबल कंडिशन जर आल्या त्यांनी ते डिफरन्शिएट होतात आणि फ्रुटिंग बॉडीज फॉर्म करतात. आणि त्यांच्या टिपला काय असतात, स्पोर्स असतात. आणि स्पोर्स काय होतं, स्पोर्स ह्या ट्रू वॉल्स असतात. ओके. ट्रू वॉल्स असतात. आणि हे आहे ते रेजिस्टंट म्हणजे एकदम हायली रेजिस्टंट असतात. त्यामुळे ते सर्वाईव्ह फॉर मेनी इयर्स. आणि जे स्पोर्स असतात ना स्पोर्स जस्ट डिस्पर्स बाय एअर करंट्सनं डिस्पर्स होतात. ओके. नाव वी आर मुव्हिंग फॉरवर्ड टू द प्रोटोझोन्स. ओके. प्रोटोझोन्समध्ये काय, प्रोटोझोन्समध्ये काहीच नाही एवढं जास्त असं बघण्यासारखं. तुम्हाला एक सिम्पल अशी एक ट्रिक सांगतो. प्रोटोझोन्स. ओके. प्रोटोझोन्समध्ये काय, ऑल प्रोटोझोन्स आर हेटेरोट्रॉपिक अँड लिव्ह ॲज प्रिडेटर्स. म्हणजे हे असतात ना ऑब्वियसली हेटेरोट्रॉपिक असतात. ओके. हेटेरोट्रॉप्स मग ते दॅट मे बी काय म्हणतात, प्रिडेटर असू शकतात किंवा पॅरासाईट. ओके. प्रिडेटर किंवा पॅरासाईट असू. दे बिलीव्ह टू प्रिमिटिव्ह रिलेटिव्ज. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रिमिटिव्ह रिलेटिव्ज ऑफ ॲनिमल्स कशाला म्हटलं जातं, दॅट इज द प्रोटोझोन. प्रिमिटिव्ह रिलेटिव्ह ऑफ ॲनिमल. ओके. प्रिमिटिव्ह रिलेटिव्ज ऑफ ॲनिमल्स दे. आणि हे जे आता 4 कॅटेगरीज आहेत. ओके. 4 कॅटेगरी. हे मी 4 कॅटेगरी फक्त लिहितो आणि तुम्हाला ते समजून सांगतो. अॅमिबॉइड प्रोटोझोन, अॅमिबॉइड प्रोटोझोन, आणि दुसरं म्हणजे फ्लॅजेलेटेड. ओके. फ्लॅजेलेटेड. आणि थर्ड वन इज द सिलिएटेड. सिलिएटेड आणि स्पोरोझोन. ओके. स्पोरोझोन. हे 4 टाईप्स आहेत. ओके. हे जर एवढं लक्षात ठेवा की प्रोटोझोन जे असतात ना हे ते हेटेरोट्रॉप्स असतात. दॅट मे बी पॅरासायटिक ऑर प्रिडेटर म्हणून हे होतात. ओके. आणि हे प्रिमिटिव्ह रिलेटिव्ज ऑफ ॲनिमल्स. आता त्यानंतर राहिलं काय आपण बघितलं, अॅमिबॉइड प्रोटोझोन्स. ओके. अॅमिबॉइड हे जर लक्षात कसं ठेवायचं माहिती आहे का, अॅमिबॉइड प्रोटोझोन्सला आहे ते क्रिसोपाईटसोबत थोडं रिलेट करायचं. की अॅमिबॉइड हे जे असतं ना ह्याला आहे ते क्रिसोपाईटसोबत, ह्याला डायनोफ्लॅजेलेटसोबत, आणि ह्याला आहे ते युगलनाईटसोबत, आणि ह्याला लास्ट वन इज द काय स्पोरोझोन. हे म्हणजे ह्या दोन्हीला तेवढं त्यासोबत रिलेट करायचं. ह्याचं सिलिएटेड हाय असंच राहतं, आणि स्पोरोझोन. आता तुम्हाला एक MCQ विचारणार, सो तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं सांगतो. अॅमिबॉइडचं कशासोबत आपण क्रिसोपाईटसोबत हे केलं ना. सो अॅमिबॉइड दिस ऑर्गॅन लिव्ह इन फ्रेश वॉटर, सी वॉटर अँड मॉइस्ट सॉइल. सो दिस इज सिम्पल. फ्रेश वॉटर, सी वॉटर अँड मॉइस्ट सॉइलमध्ये राहते. दे मूव्ह अँड कॅप्चर द पुटिंग आउट सोडापोडिया. म्हणजे बाहेर फॉल्स फिट थ्रू हे करतात. दॅट इज द एक्झाम्पल अॅमिबॉइड आहे त्यामुळं एक्झाम्पल अॅमिबा. ओके. माराईन. आता सिलिका शेल्स तिकडे काय होतं आपलं क्रिसोफाईट्समध्ये सिलिका, त्यामुळे इथं सिलिका शेल्स. ओके. समजलं. आता तुम्हाला एक्झाम्पल विचारणार, त्यामुळे एंटा अॅमिबॉइड एंटा अॅमिबा. ओके. दॅट्स ऑल. काय बघितलं, मॉइस्ट सॉईल फ्रेश वॉटरमध्ये वगैरे राहतात, हे काय नाही विषय. सी वॉटरमध्ये हे फॉल्स फिट हे काय सोडोपोडिया एवढं लक्षात ठेवा. आणि याचं एक्झाम्पल काय अॅमिबा आणि एंटा अॅमिबा. आता माराईन फॉर्म्स हा सिलिका शेल्स, मग तिकडे काय बघितलं आपण, तिकडे पण सिलिका शेल. ओके. दॅट्स दी सिलिका शेल. ह्याचं झालं. त्यानंतर ह्याचं फ्लॅजेलेटेडचं काय करेल, ह्याचं पण फ्लॅजेलेटेड म्हटलं काय, मेंबर्स ऑफ फ्री लिव्हिंग आर पॅरासायटिक. ह्याचं पण फ्लॅजेलेटेडचं आपण कशासोबत केलेलं, क्रिसोफाईट डायनोफ्लॅजेल. एक तर त्याच्याशी कम्पेअर करू शकता, किंवा ह्याच्याकडं फ्लॅजेलेटेड त्यामुळे फ्लॅजेलेटेडचं फ्लॅजेला. ओके. फ्लॅजेलेटेड. आणि डिसीज दॅट इज द एक्झाम्पल स्लीपिंग सिकनेस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्लीपिंग सिकनेस कॉज करते. एक्झाम्पल ट्रायपॅनोसोमा. ओके. ह्यातलं इम्पॉर्टंट एवढं लक्षात ठेवा. फ्लॅजेलेटेड म्हणजे फ्लॅजेला प्रेझेंट असणार, आणि ट्रायपॅनोसोमा आणि स्लीपिंग सिकनेस कॉज करतं. बस एवढं लक्षात ठेवा. बाकी काय एवढं जास्ती गरज काही नाही आहे. ओके. देन सिलिएटेडचं काय म्हणतं, सिलिएटेडचं ऑब्वियसली काय असणार, सिलिया प्रेझेंट असतात. प्रेझेन्स ऑफ थाउजंड्स ऑफ सिलिया.
हे ॲक्वॅटिक असतात, ॲक्टिव्हली मुव्हिंग काही गरज नाही. फक्त थाउजंड्स ऑफ सिलिया प्रेझेंट असतात. दे हॅव कॅव्हिटी कॉल्ड गल्लेट दॅट ओपन्स आउटसाइड द बॉडी ऑफ द सरफेस. ओके, कोऑर्डिनेटेड मुवमेंट रोज सिलिया, ऑब्वियसली सिलिया and food to be steered into the gullet. एक्झाम्पल पॅरामोशियम. ह्याच्यात एक सिलिएटेड म्हणजे काय, ऑब्वियसली सगळ्या सिलिया. फ्लॅजिलेटेडमध्ये काय येणार, सगळं फ्लॅजेला येणार. ओके, आणि देन राहिलं काय, स्पोरझोन. ह्याच्यात काय पाहिजे, स्पोर लाईक स्टेज इन देअर लाईफ सायकल. देअर इन्क्लूड इन्फेक्शियस स्पोर लाईक स्टेज इन देअर लाईफ सायकल. ओके, इन्फेक्शियस स्पोर लाईक स्टेज इन देअर लाईफ सायकल. आणि ह्याचं मोस्ट नॉटोरियस दॅट इज द प्लाझ्मोडियम मलेरियल पॅरासिट विच कॉजेस मलेरिया. दॅट इज द डिसीज. ओके, आता हे तुम्हाला समजलं. आय होप. चला पहिल्यापासून आणखी एकदा रिवाईज करूया, म्हणजे तुम्हाला एकदम ब्रेनमध्ये सेट होईल. ओके, आय होप यू आर गेटिंग दिस. नाव लेट्स रिवाईज वन्स अगेन. आपण पहिल्यांदा काय बघितलं, प्रोटिस्टा रिलेटेड जर बघायचं झालं तर यामध्ये काय असतात, सगळे सिंगल सेल्ड युकॅरियोट्स येतात. ओके, ऑल सिंगल सेल्ड युकॅरियोट्स ह्याच्यामध्ये येतात. ह्याच्या बाउंड्रीज आर नॉट वेल डिफाईंड, न्यूक्लियस इज वेल डिफाईंड. हे प्रायमरीली कसं असतं, ॲक्वॅटिक असतं, लिंक फॉर्म करतं ॲनिमेलिया प्लॅन्टी आणि फंजामध्ये. आणि ह्याचं रिप्रोडक्शन सेक्शुअली किंवा असेक्शुअली दोन्ही रिप्रोडक्शन होतं. ह्याचं फ्लॅजेला किंवा सिलिया प्रेझेंट असू शकतो. दॅट्स ह्याचं खतम. त्यानंतर आता ह्याचे टाईप कोणते होते, क्रिसोपाइट्स, डायनोफ्लॅजिलेट्स वगैरे होते ना, क्रिसोपाइट्स. त्यातलं क्रिसोपाइट्समध्ये काय होतं, डायटम्स अँड गोल्डन अल्गी. ओके, त्यानंतर मराईन असतात आणि हे फोटोसिंथेटिक असतात. मराईन म्हणजे ह्यातनं फ्रेश वॉटर पण असते, परंतु मोस्टली मराईन, सपोज फ्रेश वॉटर ॲज वेल एज मराईन, आणि फोटोसिंथेटिक असतात. ओके, आणि प्लॅन्क्टॉन म्हणजे काय, वॉटरसोबत हे मूव्ह करतात. ओके, वॉटरसोबत मूव्ह करतात. आणि त्यानंतर याचे स्पोर्स जे असतात ना ते दे आर मायक्रोस्कोपिक आणि फ्लोट पॅसिव्हली इन वॉटर करंट्स. ओके, दॅट्स ऑल. त्यानंतर वॉल, ह्याच्या वॉल जे असतात ना एकदम सोप लाईक असतात, म्हणजे सोप आणि साबणाच्या खोक्यासारखं असतात. दॅट इज द, जसे साबण कसं साबण आहे त्या खोक्यामध्ये एकदम प्रॉपर बसतं ना, तसे हे वॉल्स एकदम परफेक्टली हे होतात. तसं सेम ह्याच्या वॉल्स आहे ते इंडेस्ट्रिक्टेबल असतात, बिकॉज हे वॉल्स आहे ते सिलिकासोबत एम्बेड झालेले असतात. ओके, दॅट्स ऑल. त्यानंतर हे डायटम्स असतात ना, डायटम्स पाठीमाग राऊंड ऑलमोस्ट असं बिलियन्स ऑफ इयर्स नंतर आहे ते डायटॉमिशियस अर्थ बनते. ओके, आणि हे कायसाठी कशामध्ये यूज केलं जातं, दॅट इज द पॉलिशिंग, फिल्ट्रेशन किंवा सिरप्समध्ये वगैरे यूज केलं जातं. ओके, दे आर द चीप प्रोड्युसर्स इन द ओशियन. आणि डायटॉमिशियस हे कशाचं आहे, डायटम्स आर द चीप प्रोड्युसर्स इन द ओशियन. ओके, नाव लेट्स रिवाइज द डायनोफ्लॅजिलेट्स. ओके, डायनोफ्लॅजिलेट्स काय म्हणते बघा, एकतर हे मराईन असतं प्लस फोटोसिंथेटिक. ओके, आणि हे जे पिगमेंट्स जे असतात ना त्याच्या मेन सेलमध्ये जे प्रेझेंट असतील त्यानुसार प्रेझेंट असतात. दॅट इज द येल्लो असू शकतात, ग्रीन असू शकतात किंवा ब्राऊन असू शकतात किंवा ब्ल्यू किंवा रेड, कोणते प्रेझेंट असू शकतात. ओके, आणि त्यानंतर हे जे स्टिप सेल्युलर प्लेट्स प्रेझेंट असतात त्यांच्या वॉलवरती. ओके, आणि त्यानंतर दोन फ्लॅजेला प्रेझेंट असतात ह्याच्यामध्ये, एक वन इज द लॉंग वन आणि अनदर वन इज द लॉन्जिट्युडनल असतं आणि एक ट्रान्सव्हर्सल असतं. लॉन्जिट्युडनल आणि एक ट्रान्सव्हर्सल. ओके, हे जे रेड हे जे असतं ना, काय म्हटलं आहे, रेड डायनोफ्लॅजिलेट जे असतात ना, रेड डायनोफ्लॅजिलेट्स आहे ते गॉनिओलॉक्स. रेड डायनोफ्लॅजिलेट्सचं एक्झाम्पल गॉनिओलॉक्स. हे ते रेड टाईड हे करतात, रेड टाईड्सचं म्हणजे सिक्रेट करतात, आणि त्यामुळं ह्याचं काय म्हणतात सी वगैरे असतो ना एकदम रेड होऊन जातो, आणि त्यामुळं मराईन ॲनिमलला हे किल करतात. ओके, त्यानंतर आलं युग्लेनट्सचं एकदम इझी. पेलिकल प्रेझेंट, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन की पेलिकल. ओके, आणि फ्रेश वॉटर असतं, त्यामुळे स्टॅग्नंट वॉटरमध्ये म्हणजे थांबलेल्या पाण्यामध्ये असतात. दोन फ्लॅजिल, एक शॉर्ट वन असतो, दुसरा वन इज द लॉंग वन प्रेझेंट असतो. आणि हे सनलाईट जर प्रेझेंट असतील दॅन फोटोसिंथेटिक असतात, सनलाईट जर ॲबसेंट असेल दॅन हेटरोट्रॉप म्हणून काम करतात. दॅट इज द स्मॉल ऑर्गॅनिझमला खातात. दॅट इज द एक्झाम्पल इज द युग्लिना. ओके, आणि त्यानंतर आले स्लाइम मोडचं सॅप्रोफायटिक प्रोटिस्ट फेवरेबल कंडिशन असेल देन प्लाझ्मोडियम फॉर्म करतात, आणि अंडर अनफेवरेबल कंडिशन आलं तर ते डिफरन्शिएट होतात आणि फ्रुटिंग बॉडीज फॉर्म करतात. दॅट इज द एक स्पोर्स बिअर करतात, आणि ते ट्रू वॉल्स असतात. ओके, ट्रू वॉल्स असतात, आणि हे एकदम हायली रेजिस्टंट असतात, आणि त्यामुळं स्पोर्स ना ते हे जे
एअर करंट्सनं मूव्ह ऑन म्हणजे होतात. ओके, त्यानंतर राहिलं प्रोटोझोन्स. ओके, प्रोटोझोन्स. ओके, प्रोटोझोन्स असतं ना हेट्रोट्रॉप्स. ओके, प्रोटोन हेट्रोट्रॉप्स आहेत. दॅट मे बी पॅरासायटिक असू शकतात किंवा प्रिडेटर असू शकतात. ओके, दॅट्स ऑल. त्यानंतर प्रिमिटिव्ह रिलेटिव्स ऑफ ॲनिमल्स असं म्हटलं जातं. आणि हे जे 4 टाईप्स आहेत दॅट इज द ॲमिबॉइड, फ्लॅजेलेटेड, सिलिएटेड आणि स्पोरोझोन. ओके, दॅट्स दी 4 टाईप. मी 4 टाईपचे सांगितलेलं तुम्हाला. ह्याला आहे ती क्रिसोफाईटसोबत हे करायचं, त्यामुळे सिलिका शेल येणार, ह्याचं फ्लॅजेलेटेड त्यामुळे फ्लॅजेला येणार, आणि ह्याचं आहे ती सिलिएटेड त्यामुळे सिलिया गल्लेट वगैरे येणार, आणि स्पोरोझोनचं दॅट इज द स्पोर हे येतं. ओके, बघितलेच आपण. ओके, आय होप. मी वर्डचं एंटामिबा येतं, आणि त्यानंतर फ्लॅजेलेटेडचं जे एक्झाम्पल होतं ना दॅट इज द ट्रायपन्सोमा. सिलिएटेडचं एक्झाम्पल होतं पॅरामोशियम, आणि ह्याचं जे एक्झाम्पल होतं दॅट इज द प्लाझ्मोडियम. ओके, आय होप यू गॉट टुडेज लेक्चर. थँक्यू सो मच.